ना की जोपर्यंत जो आहे हे संपत नाही म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर मला काम करावंच लागेल ना. फाईल सुद्धा सहाय्य करावं लागतात. बरं सरकारी लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो माझा? काय मी माझ्या गाडीतून फिरतोय, माझ्या गाडीतून जातोय, माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून ज्या जाहीर सभा होत्या, आणखी कसला लाभ आहे माझ्याकडे? मला सांगा जरा तुम्ही. नाही पण राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो. अहो राज्यपालांकडे कसा? मंत्री कोण करतं? मंत्र्यांना नावं कोण कळवतं? मुख्यमंत्री कळवतं. कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं आहे हे कोण ठरवतं? मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात. सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं असं कोण मंत्रिमंडळात हे मुख्यमंत्री ठरवतात. कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे ते राज्यपालाला कळवतात. जरांगे पाटील असं म्हणाले तुम्ही राजीनामा देण्याचं नाटक करतो, तुम्ही राजीनामा देण्याचं नाटक करा. जाऊ द्या होते तर काय त्याचं काय ते ऐकतं. आता कोण काय म्हणतो त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा. आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याचं पण बजेट येईल त्याच्यातून आरक्षण घ्या. साहेब गोळीबार प्रकरणानंतर गायकवाडांनी गंभीर आरोप केलेले होते. मुख्यमंत्र्यांना मी करोडो रुपये दिलेले आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप केला आहे की मुख्यमंत्रीवर याचा गुन्हा दाखल करावा मनी लॉन्ड्रिंगचा. मला काय माहीत नाही आहे. मी तर या सगळ्या कालपासून जे आहे हे आमच्या जाहीर सभा आणि जे आहे ओबीसीचा त्याच्यामध्येच त्यामुळे कोण काय म्हटलं कोण काय म्हटलं आता रोज त्यांना काहीतरी म्हणायचं असतं. त्याशिवाय आपलं जे आहे हे चॅनलचं पण 12 तास 24 तासाचं काम होत नाही ना सुरू. गेल्या अनेक दिवसापासून जे सरकारमधले आमदार मंत्री आहे ते वातावरण दूषित करायचं काम करत आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्य करत आहे. याबद्दल तुमचं काय मत? सगळ्यात जास्त कोण असं म्हणतंय? नितेश राणे झाले, दुसरे बाकीचे आमदार जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे ते वातावरण असं आहे ना. एखादी गोष्ट जर असेल त्या गोष्टीवर मतप्रदर्शन करण्याचा अधिकार जो लोकशाही सगळ्यांनाच दिलेला आहे. विरोधी पक्षांना दिलाय तर तो आम्हाला सुद्धा दिलेला आहे. जर अन्याय होत असेल एखादी गोष्ट पटत नसेल तर ते बोलतो आम्ही. बारामतीची निवडणूक शेवटची निवडणूक म्हणून चला. करतील अशी टीका अजित पवारांनी.